एक आनंदाची गोष्ट अशी आहे की नौपाडा विभाग हा ठाणे शहराचा मध्यवर्ती विभाग आहे आणि या ठाणे शहरातील उभाटा जी काय उरली सुरलेली शिल्लक सेना आज संपुष्टात आलेली आहे आणि उभाटाचे सर्व पदाधिकारी प्रीतम प्रेमसिंग राजपूत उपविभाग प्रमुख आहेत, विभाग प्रमुख यापूर्वीच प्रकाश पायरे आलेले आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्णपणे पदाधिकारी राजेश मनोहर पवार, गटप्रमुख सुधीर ठाकूर, शाखा प्रमुख दिनेश चिकणे, शाखा प्रमुख संजय कदम, शाखा प्रमुख स्वप्नील नेवरेकर, शाखा प्रमुख सुहास घाडगे, उपशाखा प्रमुख बजरंग हतेकर, उपशाखा प्रमुख स्वप्नील फडतरे, राहुल भानुशाली, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी निमिष भांडिलकर, आदित्य उदय पंडित, यश गंगाधर सिनलकर, प्रशांत भरणे, सुमित पाटील, सीमा प्रीतम राजपूत, अंजली आयरे, मयुरा लोहाटे, प्राजक्त बामणे, स्वरांगी नेवरेकर, योगिता मेहता, निर्मल राजपूत, संध्या हुमणे आणि सुरेखा जाधव आणि त्यांच्या सोबत अनेक पदाधिकारी आज माननीय आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शिवसेनेत प्रवेश करतायत. त्यांचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि संपूर्णपणे ही आपली सगळी नेहमीची बरोबरची मंडळी आहेत. एक भावनेला महत्त्व देऊन आतापर्यंत उभाटामध्ये होते, परंतु उभाटा बिनकामाचा आहे, आता कोण शिल्लक नाही आणि खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेबच शिवसेनेचं नेतृत्व करू शकतात हे त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे आणि त्या भावनेने आज या ठिकाणी शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलेला आहे. मी शिवसेनेमध्ये त्यांचं स्वागत करतो. मी शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. कशातून करू? कुठे आहे का माईक? हां बरं, मी ह्याच्यातच बोलू म्हणजे जरा जोर जाईल. प्रीतम राजपूत चालू आहे ना? नौपाडा भागातील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख प्रीतम राजपूत आणि त्यांच्यासोबत इतर सर्व शाखा प्रमुख पदाधिकारी आणि त्यांच्या सौभाग्यवती सीमा प्रीतम राजपूत आणि सगळ्यांची नावं नरेश मस्के यांनी घेतलेली आहेत. अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे गेल्या 2.5-3 वर्षामध्ये आपण पाहिलं की या महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावागावातून शिवसेनेमध्ये दाखल होण्याचा ओघ जो आहे तो आपण पाहतोय. आणि कालच मुंबईमध्ये देखील मुंबईतल्या माजी महापौर दत्ता दळवी यांचाही उपनेते त्यांचाही प्रवेश झाला आणि जवळपास मुंबई महापालिकेतले 50 उभाटाचे नगरसेवक जे विद्यमान सिटिंग नगरसेवक आहेत त्यांनी प्रवेश केला. इतर पक्ष जे आहेत त्यांच्यातल्या लोकांनी जवळपास 65 ते 70 लोक आज मुंबई महापालिकेचे नगरसेवक जे 17 ते 22 नंतर निवडणुका झाल्या नाही, म्हणजे हे सिटिंग कॉर्पोरेटर म्हणून, नगरसेवक म्हणून काम करत होते आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबई महापालिका मुंबईला फक्त स्वार्थासाठी आणि मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून जे त्याच्याकडे पाहत होते आणि मुंबईकर त्रस्त होता, मुंबईकर अडचणीत होता,
मुंबईकरांच्या घरांचा प्रश्न होता, त्याच्या झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्न होता, धोकादायक इमारतींचा प्रश्न होता, तो आपण हाती घेतला आणि मुंबईतल्या विकासाची आम्ही कामं केली. आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मुंबई महापालिका या ठिकाणी जवळपास आपल्याकडे शिवसेनेकडे 70 नगरसेवक इतर पक्षांचे आपल्याकडे सामील झालेले आहेत. आणि यावरून चित्र स्पष्ट आहे की ज्यांना मुंबई महापालिका फक्त आपल्या फायद्यासाठी पाहिजे होती, लोक मुंबईतले सुज्ञ आहेत, नगरसेवक सुज्ञ आहेत, त्यांना काम पाहिजे, वार्डामध्ये कामं पाहिजे, विकास पाहिजे. आणि ते मी मुख्यमंत्री झाल्याबरोबर तात्काळ निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे जो लोकांनी विश्वास दाखवून शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, अनेक करतायत आणि आज ठाण्यातला प्रवेश होतोय. प्रीतम राजपूत आणि त्यांचे सर्व सहकारी. ठाणे हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा आपला शिवसेनेचा गड आहे. आणि आता या शिवसेनेमध्ये प्रीतम राजपूत आणि त्यांचे सर्व सहकारी, यापूर्वी देखील अनेक लोक ठाण्यातले आले. नगरसेवक आपले ठाण्यातले किती आपल्याकडे? सगळे आपल्याकडे 2च तिकडे, 1-2 तिकडे, 2च गेले, मणेरा आणि 3. म्हणजे आपले टोटल नगरसेवक किती आले आपल्याकडे? 62 आपण आहोत. 62. म्हणजे आणि ते आले ना आपल्याला 4 राष्ट्रवादीचे. हा, म्हणजे 66 झाले. 62 आणि 4 66 नगरसेवक विद्यमान. मुंबईचे 6 लोक, राजन केणी बरोबर. मुंबईचे आणखी 6 म्हणजे 72 लोक झाले. 72 लोक आज मितीला ठाण्यातले विद्यमान नगरसेवक आज शिवसेनेबरोबर आहे. मला वाटतं आम्ही उठाव केला त्यावेळेसच 62 लोक होते, बरोबर ना? 62 2-3 राहिले होते तिकडे, 63. त्यामुळे हा ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून या शिवसेनेमध्ये ठाणे जिल्ह्यातले तर खूप लोक येत आहेत. मी ठाणे शहराचं सांगतोय, ठाणे जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून दररोज या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश होतोय. याचं कारण की जे काही बाळासाहेबांचे विचार सोडून जे काही दुसरे विचार धरले खुर्चीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, त्यामुळे मी काय त्याच्यावर जास्त बोलू इच्छित नाही. परंतु खरी शिवसेना आणि धनुष्यबाण या ठिकाणी जो काही आपण दुसरीकडे काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवण्यासाठीच आपण उठाव केला आणि जनतेने देखील त्याला मान्यता दिली. आणि म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. हा एक दैदिप्यमान असा विजय आपल्याला मिळाला आहे. आणि म्हणून आज लोकांनी ठरवलंय की काम करणाऱ्या लोकांच्या मागे उभं राहायचं, विकास करणाऱ्या लोकांच्या मागे उभं राहायचं, या राज्याला पुढे नेणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहायचं. कारण शेवटी गावागावातले लोक येत आहेत. याचं कारण त्यांना माहीत आहे की 2.5 वर्षात जे आपण या महाराष्ट्रामध्ये काम केलं ते काम पाहून आणि तो विश्वास ठेवून लोक आज आपल्याकडे येतात. 2.5 वर्षात आपण जे विकासाचं काम केलं, लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या, त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अतिशय मोठं यश, लँडस्लाईड विक्ट्री आपण म्हणतो त्याला, अशा प्रकारचं मॅन्डेट लोकांनी दिलं. आणि म्हणूनच विरोधकांकडे विरोधी पक्षनेता बनवण्या इतकं देखील संख्याबळ लोकांनी ठेवलं नाही. याचा अर्थ या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं, धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब केलं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला विजय मिळवून दिला. आता विधानसभा निवडणुका जिंकलोय. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यामध्ये देखील महायुती विधानसभेत जिंकली. आता महायुतीचा भगवा झेंडा पुन्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फडकल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं सुरुवात कधीच झालेली आहे. आणि म्हणून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधी काम करत नाही. निवडणुका असू द्या नसू द्या, शिवसेनेचं काम वर्षाचे 12 महिने 365 दिवस सुरू असतं. आणि म्हणूनच हा फरक आहे आपल्यामध्ये आणि कशामध्ये, उभाटामध्ये.
प्रीतम काय रे? आणि म्हणून जाऊ दे ते काय. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं स्वागत मनापासून करतो. आपल्याला आता शिवसेना गावागावात वाढवायची आहे, घराघरात शिवसेना न्यायची आहे, लोकांच्या मनामनात शिवसेना आपल्याला रुजवायची आहे आणि जे आपण सरकारने केलेलं काम आहे ते लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं आता नौपाडा बिक्यावीन या भागामध्ये आपला किरण कुठे गेला? किरण इकडे आहे. याच्या अगोदर हा आला आपला भास्कर पाटील आहेत आपले प्रकाश पायरे या ठिकाणी आले हे, आणि आज प्रीतम राजपूत आले. हे सगळं प्रीतम राजपूतचे वडील तर महापौर होते, ते पण आले ना. विजय नाराज झालेले आले, सगळे आले, सगळे आता आले आणि प्रवाहामध्ये आपण खऱ्या अर्थाने आलात, सामील झालात. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. या आनंद आश्रमामध्ये देखील अनेक लोकांचे, शेकडो हजारो लोकांचे प्रवेश होत आहेत आणि खऱ्या अर्थाने आपला जो काही बालेकिल्ला आपण म्हणतो दिघे साहेबांचा, तो अबाधित राखण्याचं काम तुम्ही सगळेजण करताय. कारण या ठाण्यामध्ये जे काय आपण पूर्वीचं ठाणं आणि आताचं ठाणं पाहतोय याच्यामध्ये एक विकास पर्व आपण म्हणू, आणि म्हणूनच या ठिकाणी लोक विश्वास दाखवत आहेत, लोक येत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी शुभेच्छा सगळ्यांना देतो. आता प्रीतम आणि त्याची सगळी टीम आपल्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी शिवसेना मजबूत करण्याचं काम करतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आलेल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. मी सांगितलं मगाशी, विधानसभेत भगवा फडकलेला आहे महायुतीचा. आता या महापालिकेत आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा भगवा झेंडा डौलाने फडकेल. धन्यवाद. बाकी काय मला वाटतं आता सगळं अक्षय तृतीया नाही अरे रोज चालू आहे. काय सांगू तुम्हाला मी, रोज प्रवेश सुरू आहेत. एक दिवस पण असा नाही की प्रवेश झाले नाही. त्यामुळे आता कोणाचे सांगू मी, सगळ्या राज्यभरातून लोक येत आहेत, गल्ली बोळातून, आणि त्यांना काम पाहिजे, विकास पाहिजे, पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि बाकी लोक तुम्हाला माहित आहे, तुम लढो हम कपडा सांभाळते, असं आम्ही करत नाही. अडीअडचणीमध्ये त्यांच्या मागे उभे राहतो. कार्यकर्ते सुखदुःखात पाठीशी उभं राहिलं पाहिजे, तर पक्ष मोठा होतो. ठीक है, धन्यवाद. हिंदी में क्या करनी है? हिंदी में क्या करें? हाँ, आज कॅबिनेटमध्ये आम्ही सुरुवातीलाच पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निरपराध बेकसूर आपल्या खरं म्हणजे आपल्या भावंडांनाच श्रद्धांजली अर्पित केली आणि या पाक धार्जिन्या भ्याड हल्ल्याचा निषेध देखील केला. आणि खऱ्या अर्थाने मी जेव्हा त्या परिवाराला भेटलो त्यावेळेस त्यांनी आपबीती जेव्हा सांगितली, त्यांच्या प्रसंग समोर डोळ्यासमोर घडला आणि ते ऐकून खरं म्हणजे कुणाचंही मन विचलित झाल्याशिवाय राहणार नाही, अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये ती सर्वसामान्य कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये कुणी शिकतंय, कुणाला शिक्षण पूर्ण करायचं आहे, कुणाला नोकरीचा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून आम्ही आज कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आज कॅबिनेट झाली आणि त्यामध्ये आज या सर्व कुटुंबांना त्यांच्या पाठीशी शासन आहे. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला 50 लाख रुपये त्यांना प्रत्येकी देण्याचा. आणि त्याचबरोबर ज्या कुटुंबातल्या मुलांचं शिक्षण अपूर्ण आहे ते शिक्षण पूर्ण करण्याचं त्याची जबाबदारी सरकारने घेतली, आम्ही घेतली.
आणि त्याचबरोबर त्यांना नोकरी देखील देण्याचा, मग महापालिका असेल किंवा आपल्या शासकीय ज्या संस्था आहेत त्यामध्ये नोकरी देण्याचाही निर्णय आम्ही घेतला. शेवटी त्यांच्या परिवारातला कर्ता सवर्ता कुटुंब प्रमुख या पहलगामच्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. खऱ्या अर्थाने एक त्यांचं बलिदान आहे आणि म्हणूनच सरकारने पूर्ण जबाबदारी त्यांची घेतलेली आहे. सरकार त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे. पाकिस्तानच्या विरोधामध्ये संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट आहे. त्यांना धडा शिकवायची देशभरातून मागणी होती. काही वेळापूर्वी सर अभी पहलगाम के जो हमला हुआ, जो हादसा हुआ, आतंकवादी हमला, उसमें जो जिनकी मृत्यु हुई है, जिनकी शहादत हुई है, उनको सरकार ने आज कैबिनेट में निर्णय लिया. मुख्यमंत्री थे, मैं, हमारे दूसरे उप मुख्यमंत्री और हमारे मंत्रिमंडल सभी लोगों ने एक मत से निर्णय लिया कि जो जिनकी मृत्यु हुई है उनको 50 लाख रुपया देने का निर्णय लिया है. विशेष उनके लिए ये निर्णय लिया गया. जिनकी शिक्षा जो है, एजुकेशन जिनके परिवार में पूरा करना है, उसकी भी जिम्मेदारी हमने ले ली है. और परिवार में जिनको नौकरी की आवश्यकता है उसको नौकरी, कारपोरेशन हो या हमारे शासन की कोई संस्था हो, इसमें नौकरी देने का भी फैसला किया है. उनके पीछे सरकार पूरी तरह से उनके साथ है. और जो उनके परिवार का प्रमुख, वो परिवार का जो कहते हैं हम उसको कुटुंब प्रमुख, उसकी मृत्यु हुई है. इसलिए ये लोग बहुत काफ़ी चिंता में है. उन्होंने जो आप बीती सुनाई वो बहुत ही दर्दनाक है और इसीलिए सरकार ने उनको पूरी तरह सहयोग करने का निर्णय लिया है. सर, काही वेळापूर्वीच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. तेली दलाच्या लष्कर प्रमुखांची भेट आता मोदी घेणार आहेत. काय वाटतं, काय निर्णय घेण्यात यावा आणि काय निर्णय? नाही, सगळ्या देशवासियांची इच्छा एकच आहे. हा कुठल्या परिवारावर हल्ला नाही, हा देशावर झालेला हल्ला आहे, देशवासियांवर झालेला हल्ला आहे. आणि त्यामुळे सगळ्यांचीच भावना आहे एकदाच त्याला मुंहतोड जबाब देऊन कायमचं पाकिस्तानला धडा शिकवायचा. आणि त्यामुळे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यांची नाकाबंदी करायची प्रक्रिया झालेली आहे. हे सिंधू जल करार थांबवण्याचा निर्णय झाला आहे. हाय कमिशनचे 5 अधिकारी हटवण्याचा निर्णय झाला आहे. त्याबरोबर व्हिसा रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय झालेला आहे. आणि त्यामुळे असे हे निर्णय जे आहेत, हे निर्णय, आणि सेना अलर्ट आहे. आता मला वाटतं त्यांचं ते आतंकवादी लोकांचं घर बॉम्बनी उडवण्याचं देखील काम आपल्या सैनिकांनी केलंय आणि काही बुलडोझरने घरं पाडण्याचं काम देखील केलंय, ज्या आतंकवादी ज्यांनी हा हमला केलाय. त्यामुळे एक सूचक इशारा प्रधानमंत्री महोदयांनी दिलेला आहे आणि लोकांची भावना आहे. त्यांनी म्हटलंय की कल्पना करण्याच्या पलीकडचा निर्णय हो आणि ॲक्शन होईल. आणि म्हणून ॲक्शनला रिॲक्शन होईल. बदला आणि करारा जवाब पक्का आहे. आणि त्यामुळे सगळ्यांची इच्छा आहे की कायम या पाकिस्तानला धडा शिकवून या पाकिस्तानचं नामोनिशान मिटवलं पाहिजे, ही भावना देशवासियांची आहे. आणि तीच भावना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची आहे. तुझं काय AI म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय? AI बट AI डबल आहे. मुंबई में आप जूनियर इंजीनियर जवान काय मुंबईच आहे ना. पत्रकारांना काय घ्या.